Zee24 एक पाऊल पुढे। कुठल्या ना कुठल्या व्यक्तीकडून किंवा पक्षाकडून कुठल्या ना कुठल्या घोटाळ्याबाबतचे सतत आरोप होत राहणं हे देशाच्या प्रतिमेसाठी योग्य आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। डीएनएच्या पत्रकार शुभांगी खापरे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। शुभांगीजी, पहिल्या सेगमेंटमधली संपूर्ण चर्चा तुम्ही शांतपणे ऐकली आहे। प्रश्न असा आहे की बड्या नेत्यांवर किंवा छोट्या नेत्यांवरही असेल असे सातत्यानं आरोप होणं, याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोप करणाऱ्यांची प्रसिद्धी लोलुपता जास्त जबाबदार आहे की आरोपच इतके झालेत की तितक्या प्रमाणात ते समोर येणं साहजिक आहे? नाही, ज्या दोन गोष्टी आहेत। सर्वप्रथम तर हे आहे की मीडियावर जे आक्षेप घेतलाय काँग्रेसने किंवा बीजेपी सातत्याने घेते, तर मीडियाचा रोल काय आहे? मीडियाचा रोल आहे वॉचडॉग। आणि एक डेमोक्रेटिक सिस्टममध्ये जे चार स्तंभ आहे ज्याच्यामुळे आपण एक सिस्टमला एक ठेवलंय, तर त्याच्यात कोर्ट्स असतील, सुप्रीम कोर्ट सारखी व्यवस्था असेल किंवा मीडियाचा एक खूप मोठा चौथा स्तंभ म्हणून त्याला मानलं जातं। त्यामुळे मीडियावर आक्षेप घेणं मला हास्यास्पद वाटतो, कारण मीडियाचं ते कामच आहे। मग ते कोणतेही मोठे नेते असेल, छोटे नेते असेल की जे काही डॉक्युमेंट्स असेल। आता हा जो विषय आहे की अरविंद केजरीवालने जे आरोप केले आहे ते त्याच्यात तथ्य आहे की नाही आहे, की त्याची पब्लिसिटीसाठी करतात आहे की अजून कोणता तो मोटिव्ह आहे, प्रश्न तो नाही आहे। जर केजरीवालचे जे काही आरोप आहेत जर खोटे असेल किंवा त्याच्यात तथ्य नसेल तर तुम्ही चौकशी करून ते साध्य करा ना। आता केंद्रामध्ये काँग्रेसची सरकार आहे, राज्यात पण इकडे काँग्रेसची सरकार आहे। आता जे काही डॉक्युमेंट्स मीडिया असेल किंवा ऑपोजिशन पार्टीजनी पण जे काही आरोप केले आहे ते तुम्ही तुमच्याजवळ संस्था आहे, तुमच्याजवळ सीबीआय सारखी संस्था आहे, तुमच्याकडे अँटी करप्शन ब्युरो आहे, तुमच्याकडे कोर्ट्समध्ये जाऊन तुम्ही हा भांडण, पण ते डॉक्युमेंट्समध्ये काहीच तथ्य नाही आहे किंवा कोणाला हा अधिकार नाही आहे कोणाबद्दल, म्हणजे मोठे कोणी नेते असो त्यांचं, म्हणजे तुम्ही कसं क्वेश्चन करतात? मला हेच नाही की त्याचं फंडामेंटल राईट ऑफ मीडिया टू राईट अँड एक्सपोज द करप्शन। आणि आपण जर 10 वर्ष जर बघितलं, 2004 पासून मी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सगळे डॉक्युमेंट्स मी स्टडी केलेले आहे आणि त्याच्यात सातत्याने सोनिया गांधी स्वयं असं म्हणतात प्रत्येक स्टेटमेंटमध्ये तिचं आहे की करप्शन इज द बिगेस्ट इव्हिल आणि त्याला आपण कसं हे करायचं, आणि त्याच्यासाठी त्यांनी आरटीआय आणलाय। तर तुम्ही म्हणजे कॉन्ट्रडिक्शन्स तर काँग्रेसमध्येच आहे ना, म्हणजे तुम्ही काय? आणि दुसरा जो मुद्दा आहे शुभांगीजी, जो केजरीवालांच्या बाजूनी मगाशी उपस्थित करण्यात आलेला होता की तुम्ही आधी सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्याशिवाय मीडियात काय येता, त्याच्यामुळे जर ते आरोप बिनबुडाचे असतील तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेचं जे हनन होतं, सगळ्या माध्यमांमध्ये ती बातमी लागते आणि त्याच्यामुळे मग आंतरराष्ट्रीय चॅनल सुद्धा त्याची दखल घेतात। त्यामुळे व्हेरीफाय केल्याशिवाय मीडियामध्ये येऊन असे आरोप करणं हे तरी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, अरविंद केजरीवालचं मला नाही वाटत की त्यात काही तथ्य नसेल, म्हणजे प्रायमा फेस, म्हणजे मला नाही वाटत एक कोणी व्यक्ती असेल जो इतका ओपनली जर जात असेल त्याच्या डॉक्युमेंट्स सोबत, आणि इंटरनॅशनल मीडिया असेल किंवा डोमेस्टिक मीडिया असेल, ते इतके मूर्ख नाही आहे की ते विदाऊट एनी प्रायमा फेसचे काही एव्हिडन्स असल्याशिवाय ते छापणार आहे, कारण शेवटी क्रेडिबिलिटीचा फॅक्टर आहे। म्हणजे सातत्याने आम्ही जर नुसतं एक कॅम्पेन म्हणून कोणी चालवलं, जरी आपण गृहीत धरलं की ठीक आहे ऑपोजिशन असेल किंवा एक मीडिया हाऊस असेल, त्याचं एक कॅम्पेन असेल किंवा अल्टिरियर मोटिव्ह असेल, पण अगदीच काहीच त्याच्यात तथ्य नसेल आणि ते नुसतं चालवेल, मला हे इम्पॉसिबल वाटतं, मिशन इम्पॉसिबल। पहिली गोष्ट अशी की ह्यांचं जर अध्ययन केलं तुम्ही, केजरीवाल वगैरे किंवा अण्णा हजारेंची, आज त्यांची जी सभा व्हायच्या त्याला 150-200 लोक देखील हजर नसायचे, ही परिस्थिती होती, आपल्या समोर आहे। महाराष्ट्रातली तर परिस्थिती सगळ्यांनी पाहिली आहे, परंतु नाही, मी सांगतो तुम्हाला, परंतु एकंदरच प्रसार माध्यमांनी त्यांना करोडो लोकांपर्यंत त्यांचे विचार जेव्हा पोहोचवतात त्यावेळेला आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जो तुम्ही जे प्रसार माध्यमांचं सांगितलं, पहिली गोष्ट अशी की हे ज्या माध्यम सोनिया गांधी काय बोलल्यात तरी तेही चालवतात, लक्षात घ्या, नितीन गडकरी काय बोलले तरी तेही चालवतात। प्रसार माध्यमांना दोष आम्ही ह्या गोष्टीसह कधीच देत नाही की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये सजगतेने चाललं पाहिजे, तुमची एक भूमिका आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ही अत्यंत योग्य गोष्ट आहे। आणि ज्या तऱ्हेने एक इंडिपेंडंट वेगळ्या व्यवस्था असतात त्यातला प्रसार माध्यमांचा विषय असा आहे की ज्या वेळेला पंतप्रधानांच्या वरती शिखंडी म्हणून आरोप केला जातो तर त्याने काय प्रतिमा होते देशाची, ही देखील परिस्थिती आहे। आज केजरीवालांच्या ज्या वक्तव्यांच्या बद्दल बोलतो आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर त्याचं तुम्ही प्रक्षेपण करणार ह्याच्यामध्ये कोणीच तथ्य त्याला सांगत नाही की आम्ही प्रसार माध्यमात, आम्हाला म्हणणं आहे केजरीवालांनी प्रसार माध्यमांचा उपयोग करून ज्या तऱ्हेने चाललेला आहे त्याने देशाच्या एका दूरगामी परिणाम होतोय, परंतु प्रसार माध्यमांचा विषय तो एक वेगळा विषय झाला। अगदी ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही आरोप करताय त्याच्यामुळे अडचणी होत आहेत, देशाची प्रतिमा वाईट प्रकारे प्रमोट केली जाते। सुभाषजी, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे बघा,
हे कॉमनवेल्थ गेमच्या वेळेला सुद्धा एक विधान असं केलं गेलं होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळ होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळं हे खेळ होईपर्यंत या भ्रष्टाचाराबद्दल आपण बोलूया नको. म्हणजे भ्रष्टाचार होतो आहे, तो समोर दिसतो आहे, त्याच्यामुळे देशाची प्रतिमा खराब होत नाहीये, पण भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे प्रतिमा खराब होते. मला असं वाटतं हे मुद्दा सोडून भरकटणं आहे. बिलकुल. आता हे आरोप करत असताना जे व्हिसल ब्लोअर्स म्हणून काम करतात त्यांची मला असं वाटतं की प्राथमिक जबाबदारी आहे पुरावे देण्याची, परंतु ते कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करण्या इतपत व्हिसल ब्लोअरची ताकद नसते. आम्ही ते व्हिसल ब्लोअर विधेयकातही हेच मागणी करत आहोत. मला याची उलटी बाजू मांडायची आहे. म्हणजे आज संपूर्ण यंत्रणा यांच्या हातात आहे. अरविंद केजरीवालांनी खुलं आव्हान दिलंय की हे माझे आरोप जर खोटे असतील तर मला तुम्ही कोर्टात खेचा, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा, मी ते फेस करायला तयार आहे. एवढ्या खुल्या आव्हानाला गेले 5 दिवस मग का नाही तोंड दिलं जात? जर एवढे बेफाम आणि खोटे आरोप होत असतील तर जनतेला तरी हे असं वाटते की हे खोटे आहेत म्हणून. अगदी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तर का नाही कोर्टात जाऊन म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की समजा केजरीवालांवर असा आरोप काँग्रेस करत आहे की तुमचा सिस्टीमवर विश्वास नाहीये, व्यवस्थेवर विश्वास नाहीये. काँग्रेसचा जर विश्वास असेल तर काँग्रेसनी व्यवस्था वापरावी आणि केजरीवालांचे आरोप खोटे पाडून दाखवावे. हो, कारण ती व्यवस्था त्यांना न्याय देण्याची जास्त शक्यता आहे. त्यांनी जे मगाशी विधान केलं, एक सेकंड फक्त, त्यांनी जे मगाशी विधान केलं की तुम्ही यंत्रणेचा फायदा घ्या. मी गेली 20 वर्ष जनआंदोलनात काम करतोय. मी शैक्षणिक आंदोलनापासून ते आदिवासींच्या वन हक्क विधेयकापर्यंत यंत्रणेचा जो आम्ही अनुभव घेतलेला आहे तो आम्हाला अत्यंत निराश करणारा अनुभव आहे. पण त्यांना ती यंत्रणा न्याय देईल ना, त्यांनी जरूर जावं कोर्टात. अगदी. यावर माधव भंडारींना काय म्हणायचं आपण विचारणार आहोत. पुन्हा एका छोट्या ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण भेटूया आणि याच विषयावरची चर्चा पुढे सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.